प्रभाग संघ इटखेडा येथील कारभारावर महिलांचे गंभीर प्रश्न, आर्थिक व्यवहार व मालमत्तेचा हिशोब जाहीर करण्याची मागणी। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सबला प्रभाग संघ इटखेडा येथील कारभारावर अनेक महिला सदस्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत आर्थिक व्यवहार, विविध व्यवसाय, साहित्य खरेदी आणि संघाच्या मालमत्तेबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली। वार्षिक सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप महिलांनी केलाय। महिलांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेची मूलभूत संकल्पना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एनटी, गरीब, अतिगरीब, वंचित, एकल महिला आणि विधवा कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही आहे। पदाधिकारी महिला ज्या बचत गटात व ग्रामसंघात समाविष्ट असतील त्या गावात वास्तव्यास असणे आवश्यक आहे। तसेच अभियानाच्या नियमानुसार एक व्यक्ती एक पद हे तत्व लागू असून ग्रामसंघ, प्रभाग संघ पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा आहे। असे असताना काही महिला 4 वर्ष तर काही 10 वर्षापासून अध्यक्षपदावर कशा कार्यरत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। तसेच सक्रिय राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा निवडून आलेल्या महिला प्रभाग संघाच्या पदावर राहू शकतात का, याबाबतही स्पष्टता मागण्यात आली। महिलांनी आरोप केला की सुमारे 17 लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले मंडप व डेकोरेशन साहित्य सध्या नेमके कुठे आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। हे साहित्य भाड्याने दिले जात असल्यास गेल्या 2 वर्षात त्यातून किती उत्पन्न मिळाले याचा तपशील आणि हिशोब नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत का सादर करण्यात आला नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय। शिवाय साडी व्यवसायासाठी गेल्या 2 वर्षात सुमारे 20 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी या व्यवसायातून किती विक्री झाली, किती नफा मिळाला आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ महिला बचत गटांना किती झाला, याचा सविस्तर लेखाजोखा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। वड्या व्यवसाय, सेवई मशीन, उडीद डाळ खरेदी आदी योजनांवर झालेल्या खर्चाला मागील 2 वर्षाचा आर्थिक अहवाल कार्यकारिणीसमोर सादर करण्यात आलेला नसल्याचा आरोप महिलांनी केलाय। एका ग्रामसंघाची पिकअप गाडी ही गायब असल्याचा मुद्दा उपस्थित करत तिचे नेमके काय झाले याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली। सोबतच प्रभाग संघाच्या कार्यालयातील अनेक वस्तू गायब असल्याचाही आरोप महिलांनी केलाय। कार्यालयासाठी खरेदी करण्यात आलेले कूलर, मॅटिंग, संगणक, खुर्च्या, प्रिंटर, इतर साहित्य सध्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आलाय। या वस्तूंची सद्यस्थिती, त्यांचा वापर आणि मालमत्ता नोंदवहीतील तपशील सार्वजनिक करण्यात यावा, अशीही मागणी महिलांनी केली। महिलांच्या म्हणण्यानुसार कार्यकारिणीच्या बैठकीत विविध विषयांवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात असले तरी प्रभाग संघाच्या अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाही। अनेकदा प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आर्थिक व्यवहार, विविध व्यवसायांचे उत्पन्न, खरेदी केलेल्या साहित्याचा वापर, संघाच्या मालमत्तेचा तपशील आणि निधीच्या खर्चाचा संपूर्ण लेखाजोखा सार्वजनिक करावा। तसेच चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित महिलांनी केली। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकटे, झी इंडिया 24 तास, गोंदिया।